तिला डीजे लावायला पाहिजे का? माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का? आपण लय माच केला इतिहासात, लय माच केलेला आहे. आता या समाजाला जर वाटते असं की नाही गड्या आम्हाला पण सण साजरे करण्याचा, आमचं आनंद एक्सप्रेस करण्याचा आम्हाला पण एक संधी मिळाली पाहिजे, तर ती आपण दिली पाहिजे त्यांना. ठीक आहे म्हणायचं. हा, मग बंद करायचं ना डीजे, सगळ्यांचेच बंद करा. आणि त्या समाजालाच ठरवू द्या डीजे चालू ठेवायचा की बंद करायचा. आपण नाही बोलायचं, आपल्याला अधिकारच नाही येतो. त्यांचं एवढं शोषण केलेलं आहे आपण इतिहासामध्ये सगळ्यांनीच ओबीसी ओपन सगळ्यांनीच मिळून एवढं शोषण केलेलं आहे दलितांचं. आपल्याला आता त्यांच्यावर बोलण्याचा अधिकारच नाहीये. ते म्हणत असतील चौकात लावून डीजे नाचतो आम्ही, नाचा. आपण नाही बोलायचं त्याच्यावर. आणि मला हे माहिती आहे की काही दिवसांना हा समाजच डीजेला काढून फेकून देईल म्हणजे, आणि लोक त्यांचं पाहून शिकतील की ते बघा सुधारले, आम्ही पण सुधारतोय. मी तर हेच मानतोय की मला एवढा जास्त विश्वास आहे महार कम्युनिटीवर. महारी म्हणजे जंगला राज्य कोण करतो? तर ज्याच्याकडे ताकद आहे तो नाही राज्य करत. हत्तीकडे पण ताकद असते बा, तो नाही राज्य करत. बुद्धी लोंबडीची संवाद चांगली चालते, पण ज्याच्याकडे बुद्धी आणि ताकद दोन्ही आहे सिंहच राज करतो जंगलावर. तसे आपल्या राज्यामध्ये दोन कम्युनिटी आहे ज्यांच्याकडे बुद्धी आणि ताकद, बीर बल दोन्ही गोष्टी ताकदवर आहेत. एक म्हणजे मराठा, दुसरे म्हणजे महार. त्यांच्यामध्ये क्षमता आहे देशाला वाट दाखवण्याची, फक्त त्यांनी ती समजून घेतली पाहिजे. आणि त्यांनी तो आत्मविश्वास गेन केला पाहिजे जो बाबासाहेबांकडे होता. आलं लक्षामध्ये? आणि देशाला मार्ग दाखवला पाहिजे. आणि ती ताकद आहे. आणि आम्ही वॉरियर होतो हे तर सिद्ध केलेलंच आहे महारांनी. आणि आम्ही कॉन्स्टिट्यूशन पण लिहू शकतो हे पण महारांनी सिद्ध केलेलं आहे. आणखी काय पाहिजे? फक्त संधी नव्हती मिळाली आतापर्यंत, आता संधी आहे. त्या समाजाने काय केलं पाहिजे? दिशा दर्शन केलं पाहिजे बाकी समाजांना. आणि करणार आहे. युथ राहणारे युथ ह्याला जरा आवडणं लय अवघड असते. युवक जे असतात, आता आपली इथे एखाद्या पोरांनी पोस्ट काढली तर तो पहिले काय करतो रे? डीजेवर नाचतो की नाही? कारण त्याला असं वाटतं की लय आवाज झाला तर मग जमलं गड्या, आवाज कानात वाजला घुमला पाहिजे, आपलाच आवाज असला पाहिजे. कारण त्यांच्याकडे कसं ते ज्ञानाची तेवढी हे नसते, त्यांची ती ज्ञानाची हे राहते, थोडं कमी राहते ज्ञान. हा उथळपणा खूप असतो त्याच्यात असा, म्हणून त्यांना मोठा आवाज पाहिजे असतो. आणि जसं जसं ते मॅच्युअर होतील मग कळते की आवाजाला काही महत्व नाही, शब्दांना वजन असलं पाहिजे तर इज्जत भेटते. हे समजायला थोडासा वेळ लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला जयंत्या वेगळ्याच पद्धतीने होताना दिसतील, वेगळ्याच, की जिथं गरिबांना दानधर्म केला चाललेला आहे, युवक कुस्त्या खेळत आहेत, म्हणजे युवक अभ्यास करतायत रात्रंदिवस, वेगवेगळे खेळ सेलिब्रेट केल्या जात आहेत, गरिबांना अन्नदान केलं जाते आहे, औषधं दान केलं जात आहे, असं वेगळंच सेलिब्रेशन पाहायला भेटेल तुम्हाला इथं आपल्या सोसायटीमध्ये. तर थोडा वेळ लागेल. पण आपण नाही सांगायचं डीजे लावायचं की नाही, तो आपल्याला अधिकारच नाही आहे. त्या समाजाला बोलू द्या त्याच्याबद्दल, कारण आपण लय माच केलेला आहे, लय भयानक. वाचून साजरी करा, नाचून साजरी करू नका. नाचण्यात काय प्रॉब्लेम मला कळतच नाही. मला सांगा नाचणं काय प्रॉब्लेमॅटिक आहे रे? चुकीचं काय नाचण्यामध्ये सांगा ना मला. काहीच चुकीचं नाही आहे, नाचायलाच पाहिजे, गणपतीला नाचायला पाहिजे, चुकीचं काहीच नाही त्याच्यात. नाचलंच पाहिजे माझं म्हणणं आहे. कॅलरी पण बर्न होतात, माइंड पण फ्रेश राहतो शरीरासाठी. आणि याच्यासाठी जे नाचत नाही ते प्रॉब्लेमॅटिक आहे, ते डिप्रेशनचा शिकार आहेत. मग आपल्याला काय पाहिजे असते? नाचण्यासाठी ऑकेजन पाहिजे असते. कोणी ते गणपतीला शोधते, कोणी बाबासाहेबांना शोधते. फक्त नाचत असताना दुसऱ्याच्या अंगावर नाही गेलो पाहिजे आपण, म्हणजे दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण कायद्याच्या कुंपणातच राहून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. लक्षात? आणि आता सुरू झालंय बरं का डीजे विना जयंती साजरी करणं, हा प्रकार सुरू झालाय आता, माहिती ना तुम्हाला. अनेक मंडळांनी जाहीर केला आम्ही डीजे वाजवणार नाही म्हणून. लक्षात? हा प्रकार समाज प्रगल्भ आहे. युवक पण काही दिवसानंतर हो सगळं होईल म्हणजे